एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी व्लॉग। काल होती नागपंचमी। मग आधी देवाची पूजा करून घेतली, मग नागदेवताची सुद्धा साधी सोपी पूजा करून घेतली। मग घरच्या कामांना सुरुवात केली तर जोरदार पावसामुळे कपडे काही सुकायचे नावच घेत नाही। मग 2 दिवसाचे कपडे जे वाळत घातले होते ते काढून घेतले आणि बाकीचे धुतलेले कपडे सुद्धा वाळू घालून दिले। आणि हो, सगळ्यात जास्ती जो कंटाळा मला येतो तो हे पीठ चाळून घेण्याचाच येतो, तेही काम करून घेतलं। आणि पहा किती जोरदार पाऊस सुरू आहे बाहेर। तर चला आता लागू स्वयंपाकाला। त्याआधी मस्त गरम गरम चहा पिऊन घेतला। तुम्ही सुद्धा या चहा प्यायला। आज मस्त झणझणीत काशीफळची भाजीची रेसिपी मी तुम्हाला सांगते। 2 चमचे तेल घ्यायचं आहे, त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची, थोडासा कढीपत्ता घालायचा, अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची, मग अर्धा चमचा हळद घालायची आणि काशीफळ घालायचं कापलेलं। त्याला चांगलं शिजू द्यायचं, पाणी अजिबात घालायचं नाही। शिजल्यानंतर त्याला असं हलकं हलकं ठेचून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि शेवटी कोथिंबीर घालायची आणि मस्त काशीफळची भाजी बनवून तयार झालेली आहे। त्यासोबतच पहा, आज नागपंचमी होती म्हणून कान्होले सुद्धा बनवले होते आणि गव्हाची खीर सुद्धा इकडे उकडत होती आणि असा मस्त स्वयंपाक झालेला होता आजचा। तर चला देवाला नैवेद्य सुद्धा दाखवून घेऊया। तर अपेक्षा करते आजचा हा मिनी व्लॉग तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक नक्की करा। बाय।